मॅचला होते सुरुवात. टॉस जिंकला मोरे ब्रदर्स अँड कंपनीचा कर्णधार मिस्टर माही याने टॉस जिंकल्या त्याने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आज बाबूला मिस करतोय. A1 पवन आज अवेलेबल नाही आहे, पण ओव्हरऑल या टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. वर्षभर चांगली कामगिरी या संघाकडून पाहिले. सातत्याने बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ येतोय. त्याचबरोबर आवाज मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू ओहो काय क्लासिकल फटका पाहायला मिळतो. हुक केलाय आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंचाने थोडा लेट सिग्नल दिला. एक धाव येते. धाव फलक खुलवते मोरे ब्रदर्स अँड कंपनीचा. एक मित चांगला गोलंदाज आहे. यंगस्टर प्रभाव टाकतोय मोठमोठ्या मॅचेसमध्ये. या पद्धतीची गोलंदाजांनी कॅप्टनने भरोसा ठेवलाय. ही चांगली गोष्ट वाजुली संघासाठी. बॅकफुटला जाऊन ओ क्लासिकल फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार. तेच तर्रार तेजसच्या बॅटमधून हा चौकार. धावफलक 5. धावफलक 5 या आकड्यावरती पोहोचते. पुन्हा एकदा बॅकफुट गेलंय. बॅट स्विंग चांगली आहे आणि चेंडू देखील तितक्याच फास्ट फ्युरेस रॉकेट सारखा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. धावफलक थेट जाऊन पोहोचतंय 9 या आकड्यावरती. सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाचं दोन्ही चांगले बॅक टू बॅक बाउंड्री आलेत तेजसच्या बॅटमधून. यावेळेस स्लोअर चेंडू बॅक टू दी बॉलर खेळलाय. यावेळेस मिडॉनने चांगला स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल चांगला खेळाडू आहे. आज त्याच्यावरती लक्ष राहील. आज परफॉर्मन्स द्यावा लागेल. चांगला स्टॉप. कमबॅक राहिलाय मीचचा. चांगल्या लेंथवरती चेंडू हाताळला, कारण की ज्या वेळेस अकूट टप्प्याचा चेंडू आला त्यावरती तेजच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आपण पाहिलेत. पुन्हा एकदा चांगला फटका. हुक केलाय परंतु डिक्लेअर झोनमध्ये जाईल. खासा फरक पडणार नाहीये. अतिरिक्त उसळी या चेंडूवरती पाहायला मिळाली मीचकडून. नौका गोलंदाज जरूर आहे, यंगस्टर आहे, परंतु येणारं भविष्य चांगलं आहे वाजुली गावचं, श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या संघाचं. कारण की तुम्ही ज्यावेळेस यंगस्टर आपल्या सोबत घडवत असता पवार सर, ही मुलं पुढे जाऊन खूप मोठी होतात आणि नंतर आपल्या टीमला लीड करतात. राजू असेल, विशाल असेल, कॅप्टन स्वतः यांच्या छत्रछायेखाली ज्यावेळेस ही सागर असेल, यांच्या नजरेतून ही पोरं ज्यावेळेस घडतात ना त्यावेळेस ही पोरं पुढे जाऊन चांगला परफॉर्मन्स देतात. ही चांगली संकल्पना आहे वाजुली संघाची. धावफलक 10 आकड्यावरती पोहोचलंय. हो, चांगला खेळाय. फटका डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाहीये, असेल तरी त्याच्या डोक्याच्या वरून निघून जाईल. मस्तक पे सरदस्तक. आणखीन एक बाउंड्री तेजसच्या बॅटमधून. धावफलक थेट जाऊन पोहोचेल 14 आकड्यावर. धावफलक 14 आकड्यावरती पोहोचले. कोणताही गडी गमावलेला नाही. चांगली सुरुवात ओव्हरऑल मोरे ब्रदर्स अँड कंपनीची.
मितचं पहिलं षटक संपलं. पॉवर प्ले चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती तेजसच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आला. 14 धावा संघाच्या. त्या 14ही धावा जर पाहायला गेलं तर 13 धावा तेजसच्या बॅटमधून आले. 1 धावेवरती माही खेळतोय. चौदा धावा माफ करा तेजसच्या बॅटमधून आलेत. माही पहिला चेंडू खेळेल आणि त्या ठिकाणी मुट्टलवाडी हा संघ एन्जॉय करतोय डीजे वरती. हे तर प्रेम आहे. हलक्या हाताने पुश केलाय. सेन्सेबल क्रिकेट आणि माहीला जाणलं जातं या क्रिकेटसाठी. त्याला माहिती आहे आज तेजसचा दिवस आहे. चांगली बॅट त्याची बोलते. ओव्हरऑल तेजसचा परफॉर्मन्स चांगला राहिला या पिचवरती. ही खेळपट्टी त्याला आवडते. सातत्याने तुम्ही पाहिलं असाल तर वर्षभरामध्ये या पिचवरती तो चांगला खेळलाय. ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला राहिला आणि माहीचं चांगलं सेन्सेबल क्रिकेट. परंतु गोलंदाजी करत असताना राजूने देखील इम्प्रेस केलं. ओबी गिट करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चेंडू पायावरती आदळतोय. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. डिक्लेअरच्या स्वरूपात ही धाव येते. करपेवाडीचे हार हिटर खेळाडू साजन यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. ओ चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. टिपिकल तेजस स्ट्रोक. विंटेज षटकार. आक्रमक धावफलक थेट जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 22 या आकड्यावरती माफ करा. 22. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळा होते. रनआउटची संधी आहे. फेक की थोडी खराब. खूपच खराब. थोडी नाहीये. अगदी राजू यांची हाईट खूप मोठी आहे तरी देखील राजू यांना पायाखाली स्टूल घ्यावा लागला असता. एवढ्या उंच फेकी केली होती. रनआउटची संधी होती. तेजस डेंजर झोनवरती धावत होता. धाव कंप्लीट केली जाते. 23 धाव. हा देखील चांगला आहे. माही मार रहा है. षटकार. बहती गंगा में अब माही हाथ धो रहा है. आणखीन एक विकेट केलाय. विशालच्या उजव्या बाजूला धावतोय. इथे कॅच हिटची संधी आहे. कॅच ड्रॉप होते. सागर होता त्याच्यासाठी बॅकअप परंतु नाहीये. कॅच ड्रॉप होते. एक धाव धावून कंप्लीट केली जाते आणि दुसऱ्या षटकाच्या ठिकाणी होते सांगता. 2 षटकानंतर धावफलक पोचले 30 या आकड्यावरती आणि कोणताही गडी बाद नाहीये. चांगली फ्लाइंग स्टार्ट तयार केली इथे दोन्ही फलंदाज. तेजसच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार पाहिला आणि माहीच्या बॅटमधून 1 षटकार. ओव्हरऑल धावफलक पोहोचले 30 या आकड्यावरती. 9 चेंडू 21 धावा आपण तेजसच्या बॅटमधून पाहतोय आणि 2 चेंडू 8 धावेवरती महेश मोरे. हे दिल मांगे मोर या पद्धतीचाच विचार करत असेल आज मोरेवाडीतील खेळाडू. विदाउट A1 पवन बाबू राव यांच्या गैरहजेरीमध्ये संघ उतरलाय आणि चांगली सुरुवात देखील केली. परंतु कमबॅक करायला जाणलं जातं श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली या संघाला. कारण की या संघाकडे देखील खूप सारे उत्कृष्ट खेळाडू आहेत. शातीर गोलंदाज आहेत. त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण गोलंदाज बोलवलाय विशालला. विशालला त्याला विशाल कामगिरी करावी लागेल. पहिल्या विकेटच्या शोधात आहे संघ. ती विकेट त्याला प्राप्त करून द्यावी लागेल. विशालचा पहिला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला. किसी एज लागले. विकेट रनआउटच्या स्वरूपात येईल का तर नाहीये. चांगल्या पद्धतीने धावला. फ्रेश लेग्स. तेजस नावच तेजस आहे आणि त्याच्यापेक्षा तो तेज तर्रार धावतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी. धावफलक थेट जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. विशालचं सुरुवात चांगली राहिली. स्लोवर चेंडूचा वापर केलाय त्याने. पाहिले ज्या वेळेस फास्ट चेंडू हाताळला गेला त्यावेळेस आक्रमक रूप दोन्ही फलंदाजांनी घेतलंय.
फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलाय मनगडाच्या साह्याने. क्षेत्ररक्षक आहे जरूर. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू अतिरिक्त बाउन्स आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. तेजच्या बॅट मधून चौकार. धावफलक पोहोचले 35 या आकड्यावरती. 35. 10 चेंडू 25 धावावरती तेजस बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग. विशालला कमबॅक करावं लागेल. महत्वाचा गोलंदाज आहे. हो यावेळी चांगला सुरेख यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. हे ब्रह्मास्त्र नाहीये तर विशालचं शस्त्र आहे. लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअर मध्ये जाऊन ही धाव येते. धावफलक 36. विशालने कमबॅक केलाय. यॉर्कर चांगल्या पद्धतीने हाताळला. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर परंतु डाऊन द ग्राउंड खेळलाय. राजू चेंडू पर्यंत. ओमितचं चांगलं कलेक्शन. पहिली धाव वेगाने. इथे चुकी होते. महेश ही खूप मोठी चुकी असेल. कॉल दिला होता. अर्ध्या रस्त्यामध्ये आले आणि अर्ध्या रस्त्यातून पाठीमागे गेले आणि तेजस सारखी मोठी विकेट विशालला ज्यासाठी बोलवलं होतं ते कामगिरी विशालने विशाल करून दाखवले. मोठी कामगिरी. मोठा मासा गळाला. तेजस बाद. 10 चेंडू 26 धावा त्याच्या बॅटमधून. नितीन नंबर 3 वरती आलाय. नितीन. हो चांगला फटका. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. मित हाईट चांगली आहे त्याची आणि चांगल्या ठिकाणी उभा राहिलाय. 2 धावा चांगल्या धावून कंप्लीट केलेत. परंतु विशालचं कौतुक करावं लागेल. काय मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय संघाला. चौकार आला होता. मोमेंटम शिफ्ट केला. 2 सुरेख यॉर्कर विशालचे. तिथे प्रश्नार्थक नजरेने उभं केलं होतं त्याने तेजसला. रनच्या स्वरूपात तिथे विकेट आली आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजीला चांगल्या पद्धतीने हाताळताना हो 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 आकाशामध्ये हवेत उंच लांब माहीच्या बॅटमधून षटकार. हा चेंडू 17 धावा चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. त्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आहेत. परंतु या शेवटच्या षटकासाठी स्ट्रायकिंगला असेल नितीन. नेक्स्ट मॅचला आपण कॉल देऊयात. पुढील मुकाबला भराडी माता चषक 2026 मधला महामुकाबला. सध्याची मॅच तुम्ही पाहताय. मोरे ब्रदर्स विरुद्ध वाजोलीचे वॉरियर्स. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली. ओ डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. मिस टाइम झाला. खूप उंच गेलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक. चुकी होते. पुन्हा कॅच ड्रॉप होते. एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचते. 46. स्विचिटचा प्रयत्न. यावेळेस देखील चेंडू खूप उंच गेलाय. पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये जातोय. ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड रिजनला. एक धाव येते. 2 धावा धावफलकावरती. ह्या देखील या सिंगलच्या स्वरूपात आलेल्या
मिळून धावफलक 47 या आकड्यावरती पोहोचते. तेजसचा पुढचा चेंडू छोटासा रनअप आहे परंतु गोलंदाजी घातक आहे. हो हा फटका चांगला आहे. माहीचा मिस टाइम झालाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे मित. कॅच ड्रॉप होतोय आणि पंच दर्शवतायत हा षटकार आहे. हो थोडासा लेट निर्णय आला जरूर. GTC लावरती तुम्ही पाहताय क्षणचित्र. आताला तटून चेंडू अगदी सीमा रेषेच्या थोडासा बाहेर पडलाय. षटकार येतोय माहीच्या बॅटमधून. हा तिसरा षटकार धावफलक या षटकाराच्या मदतीने पोचले 53 या आकड्यावरती. 53. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या पहिल्या मॅच मध्ये 50 धावा उभ्या केलेत या संघाने. संघाचं अर्धशतक. हा देखील फटका चांगला आहे. अगदी हॅमर्ड केलाय. हा तोडा फिरवलाय जोरदार. कॅचिटची संधी आणि यावेळी चुकी करणार नाही सागी. सागरचे ते भारदार हात हाताचा पिंजरा आणि त्यात लॉक केला चेंडू आणि माहीचा खेळ इथे समाप्त. बॅक टू दी पॅव्हिलियन. डाऊन द ग्राउंड खेळाय. ओव्हर दी बॉलर हेड. चेंडू तर डीपला. पहिली धाव वेगाने. दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाते. तिसरीसाठी प्रयत्न होईल का तर नाहीये. चांगला कॅरी केला चेंडू. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पोहोचते 2 धावेच्या मदतीने. पंचांचा क्षमा असावी 1 शॉटचा इशाराला इथे. धावफलक पोहोचेल 54 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अष्टविनायक मुट्टलवाडी विरुद्ध जय भवानी करपेवाडी. टॉस साठी यायचं आहे. काठी काढले. फर्निचर डिस्टर्ब केलाय डीएमचा. डीएमला इथे गोलंदाजाने सीएम केलाय. क्लीन बोल्ड. वेलकम डीजे. टॉस केला जातोय. आपण GTC लाईव्ह वरती पाहताय पुढील मॅचचा टॉस. अष्टविनायक मुठलवाडी या संघाचे कर्णधार आलेत. जय भवानी करपेवाडीचे कर्णधार वेलकम. आपण हर्षा लोकरे यांच्या शुभ हस्ते घेऊयात या मॅचचा टॉस. कॉल कोणाचा असेल? करपेवाडी संघाचा कॉल आहे. हेड टेल. हेड इज अ कॉल अँड इट्स अ टेल. कॉंग्रॅच्युलेशन्स. टॉस जिंकलेला आहे. ऊन आता थोडासा जास्त आलाय. निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण. चांगला निर्णय घेतलाय. आज संडे आहे. प्लेइंग 11 काय सांगते?
प्लेयर 11 आहे चांगले आमचे. आहेत संपूर्ण स्क्वॉड आज अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षण घेत असताना काय धावा पाहतोय धावपलकावरती की ते आपण चेस करू शकतो? कम से कम 30 ते 35. 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. अच्छा, या आयोजनाबद्दल काय बोलतोस? कसं वाटते खेळताना? चांगलंच वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. मुठलवाडी संघाला जाऊयात कर्णधाराकडे. कॉलसाठी तुम्ही मागणी केली होती जरूर, परंतु टॉस जिंकला नाहीये. समोरच्या संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, जरूर बॅटिंग करावी लागेल. काय धावा आपण धावपलकावरती पाहतोय आणि आज संघ कशा पद्धतीने उतरेल मैदानात? पाहायला गेलं तर आत्तापर्यंत आमचा सीझन चांगला गेलेला नाही. म्हणजे पहिली मॅच आम्ही जिंकतोय त्याच्यावरती आम्ही जात नाही, पण आज आता बॅटिंगचा निर्णय आला आमच्याकडे. आता टॉस हरला आहे तर आम्ही 45+ करण्याचा प्रयत्न करीन नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. आई भराडी माता चषक 2026 आजच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? धामणी हे गाव, धामणी गावचं आयोजन खूप सुंदर असतं आणि दरवर्षी त्यांना या आयोजन करताना पाहिलं आहे. त्यांचं आयोजन खूप सुंदर असतं आणि त्यामुळे प्लेयरांना एक नवीन दिशा मिळते खेळण्यासाठी आणि त्यांचं बक्षीस पण खूप छान असतात. प्रत्येक मॅचसाठी सामनावीर म्हटलं तरी प्रत्येक सामन्याला आता पण त्यांनी 101 रुपयाचं बक्षीस दिलं आहे आणि बरेचसेच असे बक्षीस आहेत. त्यामुळे खूप छान नियोजन आहे त्यांचं. खूप छान वाटतं नियोजनाबाबतीत त्यांच्या. थँक्यू सो मच. दोन्ही टीम, दोन्ही कर्णधार, खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल नक्की. ज्या पद्धतीने सांगितलं की धामणी गावचं नियोजन चांगलं असतं आणि खऱ्या अर्थाने हा जो टॉस का बॉस आहे मित्रांनो, त्या टॉस का बॉसवरती खाली नाव आहे आई भराडी माता धामणी संघ, त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी, बाळ सिद्ध 11 धामणी, धामणी एक्सप्रेस आणि चिंतामणी 11 धामणी. चिंतामणी 11 धामणी शेवटी आहे. चिंतामणी नावच आहे तर चिंता कशाला? कारण की आयोजन धामणीकरांचं. कुठे जाऊ नका, दिवसभर फक्त राहा आमच्यासोबत जोडून GTC लाईव्हवरती आणि पाहत राहा हा क्रिकेटचा महारण संग्राम आई भराडी माता चषक 2026. चालू असलेला मॅचचा आपण घेऊयात आनंद. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे विद्यमान अध्यक्ष माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं सहर्ष स्वागत. आवाज असा हे का होतोय? जरा पाऊस होते ना आवाज जरा. स्पीकर दिलो आणि आवाज चेक करून घे. राजू कांबळे पहिलाच बॉल अलक्याताने मात्र पुश केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये स्टॉप पाहायला मिळाला. पहिली धाव येते. पहिली धाव येते. राजूच्या बॅटमधून संघाचं खातं खोललं जातं. एक धाव धावपलकावरती. मी विनंती करतो आदरणीय विद्यमान आमचे अध्यक्ष सर्वांचे लाडके गोपीदादा सूर्यवंशी, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. मोठा चेज होता DM ला, परंतु चेंडू जिंकतोय आणि घेऊन येतोय महत्वपूर्ण 4 धावा वाजुली संघासाठी. धावफलक 5. आणि नक्कीच आमचे पवार सर आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत. गुणलेखक सगळ्या गोष्टीवरती नजर असते. ज्यावेळेस मोरेवाडी संघाची सुरुवात होती, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती आणि त्यानंतर चौकार आला होता. ती सुरुवात वाजुली संघाची. राजू आणि त्याच्या साथीला आकाश. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी बॅटची एज लागते. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय आणि यष्टीरक्षक स्वतः टेम्पा बहुमा चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक धाव येते. धावफलक पुढे पोहोचते 6 या आकड्यावरती. पंचावन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरलाय. ओ बॅट्समॅन चांगली राहिले. सबमरीन डिलिव्हरी, कमालीची गोलंदाजी. राजेश यांची यशस्वी गोलंदाजी. चौकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने चेंडू स्लोवर ठेवलाय. जास्त वेग ठेवलेला नाहीये. आडो बॅटने खेळला अक्रॉस द लाईन. या ठिकाणी चुकी होते निलेश यांच्याकडून. प्रोटेक्शन ठेवले डीप मिड विकेटला. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 6 या आकड्यावर, 7 या आकड्यावर.
7 आकड्यावरती धाव फलक पोहोचते. 55 धावांचा संघ पाठलाग करतोय. आतापर्यंत राजेशनं चांगलं स्टॉप करून ठेवले. दोन्ही फलंदाजाला हात करून दिलेला नाही. एक चौकार जरूर आला. इनसाइड आउट फटका तो सुंदर होता आकाशच्या बॅटमधून. सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आमचे नाईक सर, ठाकूर सर असतील, आमचे रोशन कुंभार सर, पंच पॅनल MCA क्वालिफाईड आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं ह्या आपल्या असोसिएशनसाठी साथ राहिले. मोलाचा वाटा आणि पहिली एक्स्ट्राची रन आले आजच्या दिवसातील. नक्कीच यावेळेस वाजोली संघाने भले बॅटिंगमधून धावा आले असतील परंतु एक्स्ट्राच्या रना खर्च केल्या नव्हत्या. आणखीन एक पायावरती चेंडू सॉफ्ट हाताळला होता. हलक्या हाताने चेंडू मात्र सोडून दिला होता. यावरती षटकाची सांगता. पहिल्या षटकानंतर धावफलक जर पाहिलं तर 9 या आकड्यावरती 9. आणि ज्यावेळेस सुरुवात करत होता मोरे ब्रदर्स अँड कंपनी हा संघ त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. 5 धावाने पाठीमागे आहे. परंतु ओव्हरऑल आकाश सेट झालाय. त्याच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आलाय. राजू तो देखील चांगला फलंदाज आहे. जर्सी नंबर 18 तो एकदाच सेट झाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट करून देतात वाजोली संघाला दोन्ही फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश आलाय. गणेशला श्री गणेशा करावा लागेल विकेटचा, कारण की एक विकेट घेण्याच्या शोधात आहे हा संघ. गणेशचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. पहिला चेंडू यॉर्करचा वापर. स्लोवर फ्लायटेड यॉर्कर पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी टाळ्या वाजवत आहेत 12वे खेळाडू शिवराज मोरे. हाफ ट्रॅकर हा चांगला फटका आहे. चाबूक फिरवलाय. माहीची हाईट चांगली आणि त्याचा वापर पण त्याने चांगला केलाय. हो चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण. कमालीचा एफर्ट. एक ॲथलॅटिझम एफर्ट पाहायला मिळाला माहीच्या माध्यमातून. चांगला स्टॉप केला. लगेच रिकवर देखील केला पवार सर. फेके देखील सुरेख. धावा निश्चित स्वरूपात वाचवल्या. अप ट्रॅकर हा फटका चांगला आहे. लॉफ्ट केलाय. खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला तेजस. चांगले कलेक्शन. परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. धावफलक पुढे पोहोचते 2 धावेच्या मदतीने 13 या आकड्यावरती. आतापर्यंत गणेशने चांगली गोलंदाजी केले. यॉर्करने सुरुवात केली होती. त्यानंतर लेंथ बॉलचा वापर. बॅकफुटला जाऊन चांगला फटका मारलाय. कॅचिटची संधी आहे हातामध्ये. चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. पहिली विकेट गणेशने केला आहे विकेटचा श्री गणेशा. देऊयात डीजे मास्टरला संधी. वेलकम. हा फटका चांगला आहे. शॉर्ट ऑन पुलचा फटका खूप उंच गेला. विकेटची संधी आहे आणि विकेटची हमी देखील आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट. विशाल आज शून्यावरती परततोय. आज त्याला चांगली फारी खेळावी लागणार होती. आज चांगल्या मोटिवेशनल मध्ये दिसत होता परंतु आज नाहीये. आज त्याचा दिवस नाहीये. पहिल्याच चेंडूवरती गणेशच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. वेलकम डीजे.
अनिकेत हॅट्रिक बॉल असेल आई भराडे मत चषक 2026 आणि हा कारनामा गणेशच्या नावावरती लागेल का? हलक्या त्याने पुश केलाय क्षेत्ररक्षक तो स्क्वेअर लेगचा तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 13 या आकड्यावरती 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी राहिले. पहिल्याच षटकापासून प्रेशर ठेवलाय तेजस. नक्कीच तेजसकडे जाईल कर्णधार. तिसरं षटक घेऊन येतोय. आज बॅटिंग चांगली राहिली त्याची. थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. मोरे ब्रदर्स अँड कंपनी मोरे कंपनी थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, माझी विनंती असेल. 12:42ची गरज. पहिला चेंडू येतोय तिसऱ्या षटकातील तेजसचा. जागा बनवले. फटका चांगला आहे. खूप उंच गेलाय जरूर, परंतु डिस्टन्स कव्हर करू शकत नाहीये. चांगला स्टॉप. विवेकचा आणि तितकी सुंदर फेकी. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 14 या आकड्यावरती. हो चांगला बॉल यावेळेस सबमरीन राहिलाय आणि वेगाने निघून जातोय. पाठीमागे यष्टीरक्षक टेम्पा बोउमा यांच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. हो चांगला फटका. हो सुरेख शॉर्ट लाईनचा चेंडू आणि ही चूक आहे. जेवढा तू शॉट टाकणार तेवढा त्याला मी लॉंग लॉंग मारणार. षटकार येतोय. आकाशच्या बॅट मधून आकाशाला बुक्की मारणारा षटकार. ओ हा मिसटाइम झालाय. उंच गेला चेंडू. विवेक आहे चेंडू जवळ आणि तो पकडणार. या अगोदर देखील त्याने चांगला झेल पकडला होता. ही एक विकेट कमबॅक केलाय तेजसने. वेलकम डीजे. पहिले षटक राजेश यांनी हाताळलं होतं. विकेट नव्हती आली, परंतु त्यानंतर गणेश आला. बॅक टू बॅक 2 विकेट घेऊन गेला आणि तेजसच्या खात्यावरती देखील एक मोहर चढले. हो यॉर्करचा प्रयत्न. चांगला बॉल यावेळेस. राजेश यांचा चांगला स्टॉप. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 21 या आकड्यावरती 21. हा देखील फटका चांगला आहे. कॅच पर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. मिसफिल्डचा हा चौकार येतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. चौकाराच्या मदतीने पंचवीस या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय आणि 6 चेंडू 30 धावांची गरज. म्हणजे 5 षटकार मारावे लागतीलच ही मॅच जिंकायची असेल तर. आई भराडी माता चषक 2026. गोलंदाजी ट्रॅकवरती आज माही स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये उतरलेला आहे. एवन पवन संघाचे कर्णधार आज अनुपस्थिती आहे. संघाचा हिटमॅन बाबूराव ते देखील आज नाही आहेत. त्यामुळे आज संपूर्ण जिम्मेदारी माहीवरती आहे आणि त्याने आज ती जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने हँडल केले. ओ इनसाइड आउट खेळा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डिपला आहे क्षेत्ररक्षक. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 26 3 गडी बाद ही स्थिती आहे. आता मात्र 5 चेंडू 29 धावा. षटकार मारावे लागतील 5. पहिला चेंडू. पहिला चेंडू पायावरती आदळतोय. डॉट बॉल येतोय.
यावेळेस स्लोवर चेंडू खूप उंच गेलाय, कॅचिंगचा कॉल दिलाय, परंतु चेंडू खूप लांब जातोय. अगदी मैदानाच्या बाहेर जसा धूमकेतू कोसळावा त्या पद्धतीने कोसळतोय. षटकार. धावफलक 32-32. सोडून दिला यावेळेस चेंडू. फ्लायटे डिलिव्हरी होती, पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. माईसाठी टाळ्या वाजतायत मैदानात. खास करून नितीन आज टाळ्यांचा प्रॅक्टिस करून आलाय, चांगल्या टाळ्या वाजवतोय. कोहिनूर ऑफ मत्रेवाडी अतुल चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मत्रेवाडी या संघाचे स्टार खेळाडू. सरचे स्वागत. धावफलक 33-3. मिस टाइम झाला आणि चेंडू वळण घेतोय. बहुतेक आमच्या क्षेत्ररक्षकाला घाबरला. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये आणि शेवटच्या चेंडूवर तेथे एक धाव एका धावेच्या